श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत नवनाथ पारायणाचे उद्यापन कसे करावे. पारायणाच्या सांगतेच्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी 9+3 लहान मुले व एक मेहून म्हणजेच नवरा बायको भोजनास बोलवावे. शक्य असल्यास सर्वांना भगवी वस्त्र अर्पण करावी. सर्वांचे पाद्य पूजन करावे म्हणजेच पायाचे पूजन करावे. भस्म, गंध, फुले, हार घालावे. त्यानंतर नमस्कार करावा, आरती करावी. त्यांना जेवणास वाढून आपल्या क्षमतेनुसार दक्षिणा ठेवावी. आता भोजनास नैवेद्य काय काय असावा, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुगाची खिचडी, घेवड्याची भाजी, उडदाचे वडे, कढी, पाटवड्या, आळूपान वडी, जोदल्याची खीर, पुरी, मेथीची भाजी, डांगर, चटणी, गवार, भेंडी, वाल, कारले, काकडी, बटाटे, टोमॅटो इत्यादींची तुम्ही मिक्स भाजी केली तरी चालेल. त्यानंतर सार म्हणजेच आमटी, भजी, पापड, ताक इत्यादींचा नैवेद्य असावा. सर्वांना पोटभर भोजन द्यावे व आपणही भोजन करावे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व पूजा उचलून घ्यावी. ग्रंथ पूजेच्या जागेवर ठेवावा. फोटो देवघरात ठेवावा. बाकी सर्व साहित्य पाण्यामध्ये विसर्जित करावे. तर अशा प्रकारे हे जे उद्यापन आहे हे तुम्ही करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.